महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक होती आहे। महाराष्ट्र शासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जेबिल आणि दुबई स्थित RSA ग्लोबल यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। या करारांमुळे महाराष्ट्रात 4080 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 4750 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत। महाराष्ट्रातील युवकांना उद्योगांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते। ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असताना जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहिले। त्यावेळेस मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती। तेव्हा उद्योगांसाठी राज्यात तयार झालेल्या सकारात्मक वातावरणाचा थेट लाभ आता देखील गुंतवणूकदारांना होतोय। या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं शक्ती केंद्र असलेल्या महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक क्षेत्रात देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे। या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक, निर्यात क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेला मोठी चालना मिळेल। तसंच उच्च कौशल्य आधारित रोजगार निर्मितीला वेग येईल। यातील गुंतवणूकदार असलेली जेबिल कंपनी पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसचा विस्तार प्रकल्प उभारेल। 5G उपकरणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित नेटवर्किंग स्विच गिअर्सच्या उत्पादनासाठी कंपनी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल। त्यातून सुमारे 4000 थेट रोजगार निर्माण होतील। त्याचबरोबर रायगडमध्ये अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क उभारला जाणार आहे। महाराष्ट्र शासन आणि RSA लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामंजस्य करारानुसार रायगड जिल्ह्यातल्या उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण परिसरात 25 हेक्टर क्षेत्रावर अत्याधुनिक अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी 2580 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 750 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल। कंटेनर स्टॅकिंग, कंटेनर धुलाई आणि स्वच्छता, दुरुस्ती, रिकाम्या कंटेनरची हाताळणी आणि साठवण यासारख्या अत्याधुनिक सुविधा इथे विकसित करण्यात येतील। या दोन्ही कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात महाराष्ट्राचं अग्रस्थान आणखी मजबूत होईल। त्याचबरोबर मोठे उद्योग महाराष्ट्रात आणून त्यांच्या माध्यमातून विकास आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं एकनाथ शिंदे यांचं ध्येय देखील पूर्ण होईल।